आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। आत्ताची सर्वात मोठी बातमी, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा। जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर हे एक काम तुम्हाला करावं लागेल, तर 100% तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। कोणते काम आहे ते डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण भरपूर लाडक्या बहिणींनी हे एक काम केलं आहे आणि त्यांना हळूहळू पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात हळूहळू टप्प्याटप्प्यानं पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, आत्ताशी सुरुवात झालेली आहे, त्यामुळं सरसकट वाटप हे 3 ते 4 दिवस चालणार आहे। 72 तासांमध्ये सगळ्या 4 योजनांचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। 4 योजने जवळपास 30,000 रुपये मिळणार आहेत। कोणत्या त्या योजना आहेत, कोणत्या आहेत ते सगळं आपण इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे। आपण लगेच व्हिडिओ पूर्ण पाहू। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 72 तासात 4 योजनांचे 30,000 रुपये जमा होणार आहेत। बहिणींना 1.5 लाख 2 लाख देणार आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत। आम्ही 1,500 देऊन थांबणार नाही, तर 21 रुपये सुद्धा देणार आहोत। याची सुद्धा घोषणा काल हिवाळी अधिवेशनामध्ये झालेली आहे। त्याच्या संदर्भात सुद्धा सगळ्यात मोठी बातमी आपण इथं पाहणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ खूप खास असणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। दररोज 12 जिल्हे असणार आहे। तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल हे लगेच पाहून घ्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची आता जी यादी मी सांगणार आहे ती सगळ्यात महत्त्वाचं एक काम जे आहे ते तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं आता ह्या 4 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, ह्यासाठी व्हिडिओ फक्त 2 मिनटं पाहायचा आहे। फक्त 2 मिनटात तुम्हाला संपूर्ण माहिती आपण इथं देणार आहोत। त्यामुळं खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळं बघा, सुरुवात करूया आपण। काल झालेल्या उशिराच्या एका बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनी मिळून एक बैठक केली। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणींना आता खूप उशीर होत आहे। तुम्ही जर आता बघितलं तर GR येऊन 5 ते 6 दिवस झालेले आहेत। 8 तारखेला GR आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा, आणि त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू होतं, त्यामुळं हा उशीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु आताची एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे आज रविवार अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आज जमा होणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमासुद्धा झालेले आहेत। बहिणींना 1,500चे आपण 3,000 रुपये देणार असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले होते। आणि कालसुद्धा त्यांना प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही 21 रुपये कधी देणार। त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांना 21 रुपये देणार आहोत। म्हणजे आपल्याला कदाचित जानेवारीचा हप्ता हा 21 रुपये इथं मिळणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणी खूप खुश आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 3,000 रुपये एकत्रित येणार आताची सर्वात मोठी ही बातमी आहे। त्यामुळं काही लाडक्या बहिणी चिंतित आहेत की त्यांचं अजून नाव का आलेलं नाही किंवा त्यांना पैसे का येत नाही, तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच एक खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशा लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। तुम्हाला माहिती आहे की अन्नपूर्ण योजनेअंतर्गत हे आपल्याला 3 गॅस सिलेंडरचे पैसे हे दरवर्षी मिळत असतात। तर त्याचं सुद्धा वितरण ह्या महिन्यात हे फिक्स झालेलं आहे किंवा होणार आहे। ह्याची तारीख जवळपास उद्यापासूनच निश्चित आहे। सोमवारपासून कदाचित हे वाटप होऊ शकतं। त्यामुळं आपलं व्हिडिओ सारखं पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, त्याच्यावरती मी अपडेट देतच असतो। त्यामुळे चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणतं काम करायचं राहिलं आहे तुमचं, जे तुम्हाला खूप करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट, लाडक्या बहिणींसाठी आता EKYC करणं अनिवार्य आहे। भरपूर लाडक्या बहिणी याला सिरियस घेत नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे। लक्षात घ्यायचं, आताची सर्वात मोठी बातमी आहे।
नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हवा असेल तर KYC करा. आणि भरपूर लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की आमची KYC दादा आम्ही केली आहे परंतु आमची चुकली आहे तर काय करायचं आहे. तर होय, तुम्हाला चुकली असेल तरीही दुरुस्त करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा ऑप्शन दिलेला आहे. सरकारनं सांगितलं आहे की तुम्ही जरी तुमची KYC चुकली असेल तरी तुम्ही KYC परत एकदा करू शकता. त्यासाठी सरकारनं स्वतः तुम्हाला एक संधी दिलेली आहे. ती संधी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे बघा, भरपूर लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही तर त्यांच्यासाठी आता नवीन ऑप्शन पोर्टलवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मी कालच चेक केलेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींचे फॉर्मसुद्धा भरलेले आहेत. तर त्यामुळे KYC केले असल्यामुळे आता त्याच्यामध्ये पूर्ण माहिती झालेली आहे की आता ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्यासाठी तुम्ही मृत्यूचा दाखला तुम्ही तिथं ॲड करू शकता किंवा ज्याचा डिवोर्स झाला आहे त्यांची डिवोर्सची कागदपत्रसुद्धा तुम्ही ॲड करू शकताय. भरपूर लाडक्या बहिणींनी काल हे फॉर्म जे काय KYC प्रोसेस आहे ते माझ्याकडूनच करून घेतली होती. त्यामुळं मला माहिती आहे या भरपूर गोष्टी आपणही करत असतो. त्यामुळं आता सध्या KYC ज्या लाडक्या बहिणींची झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना पैसे येतील. आणि लक्षात घ्या, ज्यांची KYC राहिलेली आहे पटापटा KYC करून घ्यायचं, उशीर करायचा नाही, अन्यथा तुम्हाला हप्ते मिळणार नाही. त्याची एक नोंद घ्यायची. म्हणूनच मला कदाचित वाटत आहे की उशीर हा होत आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींची जशी KYCचा आकडा वर येत आहे तसे ते आयकर विभागाकडे पाठवला जात आहे. आणि आयकर विभागाकडून ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे अशा लाडक्या बहिणींना ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर काढलं जात आहे. हे एक लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं KYC तुमची झालेली असो किंवा नसो तुमचा डेटा आयकर विभागाकडे पाठवला जात आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असतील अशा लाडक्या बहिणींना इथं बाद करण्यात येणार आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपण बाद होणार त्यासाठी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, रेशन कार्डची KYC करून ठेवा. आणि जर तुम्ही बाद झालात तर पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज करा, ज्याच्यामध्ये तुम्ही ही डॉक्युमेंट अटॅच करून पुन्हा एकदा पात्र लाभार्थीमध्ये येऊ शकता. ही सगळ्यात महत्त्वाची एक तुम्हाला ट्रिक मी सांगितली आहे ज्याच्याद्वारे तुम्ही पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होऊ शकता. परंतु तुमचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत पाहिजे, रेशन कार्डचं तुमचं KYC झालेले पाहिजे. हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असले तर तुम्ही पुनर्अर्ज पडताळणी अर्ज करा. त्याच्यामध्ये तुम्ही जर पुन्हा एकदा अर्ज पडताळणीमध्ये पात्र झालात तर तुम्ही 100% ह्या ट्रिकनुसार यादीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही लाभार्थी म्हणून लाभ घेऊ शकता. ज्या लाडक्या बहिणी या लाभार्थी यादीमध्ये असतील अशाच लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचे पैसे हे मिळणार आहेत. 2490 रुपये जे आहेत ते त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना आता घरकुल सुरू झालेलं आहे हे माहीत नाही आहे, परंतु घरकुल योजना पुन्हा एकदा सरकारनं सुरू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर हवं आहे त्यांनी पटापटा अर्ज करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना ही योजना माहीत नाही आहे. ही योजना त्यांना वाटते की बंद झाली आहे. नाही, ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींकडे स्वतःचं घर नाही अशा लाडक्या बहिणींना, ग्रामीण असो शहरी असो अशा दोन्ही भागातील लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा घरकुल वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे पटापटा अर्ज करा. ज्यांना घर नाही आहे त्यांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपलं घरकुलचं विचारू शकता. त्यामुळं पटापटा हे काम करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.